नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल ओमकार ऑफिस यूट्यूब चॅनल. वेलकम टू ब्लॉग. आता निघालो मुंबईला. सकाळचे वाजलेत 4:45. अर्ली मॉर्निंग निघतो आहे, जेणेकरून उन्हातून नाही गाडी चालवावं लागणार आहे. सगळं रेडी आहे, बॅग, हेल्मेट आणि त्याच्यामध्ये एक सिक्रेट वस्तू आहे ती घेऊन चाललो आहे. झोप बऱ्यापैकी झाले आणि ते पहिल्यांदा जाऊया दापोलीमध्ये. आता आम्ही दादाच्या घरी दापोलीमध्ये. आता पहिल्यांदा दापोलीमध्ये जाऊन नाश्ता करू आणि तिथून पुढच्या प्रवासाला निघूया. स्टेटून राहा. मुंबईत जायची इच्छा होत नाही, शिमगा संपला आहे, ऑफिसला जायचं आहे, पण आता काय करून मुंबईत जावं लागणार आहे. चला स्टेटून राहा. आजचा हा मोठा ब्लॉग कसा होणार आहे तो पाहूया आपण. चलो. फायनली गाडी आता थोडी पुसून घेतली, दव वगैरे पडलेला, कारण थंडी आहे गावी. ट्रीटमेंटर तर सेट नाही करायचा आहे. आता डायरेक्टली निघूया, पहिला दापोलीच जाऊया. चलो. चला मंडळी, फायनली गाडीवरती बसतो. बॅग थोडी जड आहे. चलो एवढं सेट करूया. गाडी न्यूट्रल करून घेतो. वगैरे सर्व ओके. फॉगलाईटचा लाईटचा आता थोडा उपयोग होईल. चला निघूया आता. गणपती बाप्पा मोरया. हजार 795 किलोमीटर घरातून निघताना, म्हणजे पकडायला पाहिजे अप्रॉक्स 28,800 पकडून चाललं पाहिजे. इथून मुंबई किती किलोमीटर होते आता ॲक्युरेट आपल्याला किलोमीटर माहिती पडेल. महाडवरून नाही गेलो तर आपण. आपला रस्ता आपला खूप हाय क्वालिफाईड आहे. मामा चला. थंडी वाटते पण एवढी नाही आहे थंडी, बऱ्यापैकी आहे अजून पण थंडी. सकाळचं आहे म्हणून ते कारण क्लायमेट तसं वाटतं. दुपारी उन्हातून एवढी अवस्था बेकार आहे ना. त्या दिवशी बघितली गाडी चालवताना, गाडी पण हीट मारते, रस्त्यावरून पण हीट येते. ती त्यापेक्षा म्हटलं बाई आपण अर्ली मॉर्निंग निघू, थोडी झोप काढू, अर्ली मॉर्निंग निघून जाऊ, म्हणजे टेन्शन नाही राहणार. सकाळ थोडा प्रवास सुखाच होईल, म्हणजे तेवढा रोड जेवढा कवर करू तेवढा कवर करू लवकरात असा विषय आहे. जाऊया दापोलीमध्ये आता. भेटून राहा. मी पोचलो आता दापोलीमध्ये, सिटीमध्ये आहे. मुंबईच्या गाड्या येतात आणि आता आपण मुंबईला निघालो, असं काहीचं उलटं चाललं आहे. पहिल्यांदा जाऊया नाश्ता करायला. आपला इथे मित्र आहे नेनेस फूड. म्हणजे जेव्हापासून मी इकडे शोज वगैरे जायचो ना, तिथे आम्ही सकाळी आलो ना शोजवरून की पहिलं इथे दादाची त्या नाश्ता असतो आणि मस्त एकदम मराठी ट्रेडिशनल आपल्या घरातला असं तसा नाश्ता आहे आपल्याला. आता फायनली नाश्ता करूया. गाडी लावतो तरी. मी आज घेतलं आहे पोहे आणि उपमा मिक्स. हा माझा फिक्स आयटम आहे. बघा इथे नेनेस स्नॅक्स सेंटर. आज दादा सकाळी येतो 4 वाजता, 4, 3:30, 4ला येतो. तो 6-1 वाजेपर्यंत असतो. चला फायनली आता सकाळचे वाजले आहेत. स्टार्टर मारूया थोडा. सकाळचे 5:30 वाजले, म्हणजे 5:24. माझ्या गाड्यात थोडं पाठी आहे. आता स्टार्टर मारतो आणि पहिला निघूया आता मुंबईकडे जायला. चला पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया. बघा इथे मच्छीचा सुद्धा टेम्पो आला आहे आमच्या हरणाई बंदरावरून. मावरा आला आहे सकाळ सकाळ फ्रेश. आता आपल्याला का मावरा घेऊन न जायचा घरी ना, आपण असाच जाऊ पहिला. तर उन्हातून परत घराबऱ्या व्हायची मच्छी. बर्फ काय ठेवायला स्टोरेज नाही. चला निघूया. तर चल. आणि हा आपला रिक्षा स्टँड दापोलीचा ST डेपो समोरचा. इथून आता घेऊया राईट. हा राईट इकडे आहे पोलीस स्टेशन. आणि बघा आता कुठली गाडी आहे, गौरी शंकर. आपला मित्र सागर तांबे, गौरी शंकर.
इथं दापोलीचा मार्केट सकाळ एकदम सुन्न मार्केट पडला आहे ॲक्च्युली. आणि आता इथे आहे हा मच्छी मार्केट दापोलीचा. इथे थोडा रस्ता खराब आहे, थोडी गाडी हळू स्लो इथून पास करूया पहिल्यांदा. ॲक्च्युली म्हणजे आता शिमगाचं सणाला गावी होतो ना, 4 दिवस सुट्टी कशी गेली मला समजलं नाही आहे. ऑफिसची सुट्टी संपली, आता ऑफिसला रिटर्न जायची वेळ आली, मग काय जायची इच्छाच होत नाही आहे. अरे बापरे, खड्डे कधी करणार काम, सिटीमधलं असं सुद्धा काम लवकर करत नाही ती लोक. मुंबईत जायची इच्छा नाही पण जावं लागतं. बघू आता परत मे महिन्यामध्ये यायचंच आहे. आता बघू कधी यायला जमतं आपल्याला. मे महिन्यात 2 राऊंड तर आहेत, एक लग्न आहे आणि आपली पूजा आहे. त्या पूजेसाठी सुद्धा यावं लागणार आहे. यावर्षी 2 वर्ष मी कंटिन्यूस आलोच नाही ऑफिसच्या या लफड्यामुळे ना. मी गावातले म्हणजे असे घरातले सुद्धा फंक्शन वगैरे अटेंड करणं बंद केलं. पण कसं आहे की सध्या भरपूर जणं विचारत असतात, वा हा रस्ता थोडा मस्त केला सिमेंट कॉन्क्रीटचा, परतसुद्धा पुढे खराब रस्ता लागेल. काय मुंबई गोवा हायवेची अवस्था इथे दाखवत करून ठेवली या लोकांनी. म्हणजे आपण कसं कुठल्या फंक्शनला अटेंड नाही राहिलं मग ते विचारत असतात सर्वजणं कुठे आहे. तर आणि मग भरपूर दिवसांनी भेटलं की आपल्यालासुद्धा असं वाटतं की यार आपली घरातली फॅमिली आहे, तर आपण म्हणजे असं एकत्र फंक्शन्स वगैरे अटेंड केले पाहिजेत. थोडी सर्दी पकडली कारण की येताना ना मी हेल्मेट ओपन ठेवून आलेलो, कारण की नाईटची झोप होती, डोळ्याला हवा लागली पाहिजे म्हणून मी ओपन ठेवले हेल्मेट. पण ती सर्दी मला पकडले. बघ केवढा मोठा खड्डा आहे. चला, अरे काय करायचं समजत नाही. तुम्हाला वाटतं तरी रोड ओके भेटेल, नाही, खड्डेच खड्डे, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते ते समजत नाही आता बाई. ठीक आहे, चला इथून तरी रोड आपल्याला ओके भेटेल. मला वाटतं थोडं लाईट्स मला कमी वाटतात, वर खाली झाले असं मला तरी वाटतं. थोडे बल्ब हल्लेत, माझ्याकडून हल्ले असावे कारण की गाडवरती पाय ठेवल्यामुळे. शिमग्याची सुट्टी संपली, आता जायचं आहे मुंबईला. तर उद्यापासून आपला पहिल्यांदा थोडा थांबतो. मला बल्ब थोडे इश्यू वाटत आहेत, थोडं बल्ब सेट करून घेतो. थोडं वरती जाऊन दे बल्बचा उजेड, कारण की आपला येल्लो लाईट आहे. एक लाईट थोडा वर गेला आहे, थोडा खाली पाहिजे. ठीक आहे, खालचे खड्डेसुद्धा थोडे आपले दिसले पाहिजेत. समोर येणाऱ्या गाड्यासुद्धा त्यांच्या लाईट्स एवढ्या पॉवरफुल की त्या डोळ्यावरती येतात. त्याच्यामुळे पहिले ते सेट करून घ्यायला पाहिजे आपल्याला. ही पिशवी इथे लावली आहे आता, ते सिक्रेट घेऊन ती मला वस्तू हवी म्हणून मी काय करून बोललो पण ह्या वस्तूला घेऊन जायचं. चला आता आपले लाईट तर ओके आहेत, लाईट सेट झालेत, ओके वाटते. थोडे आतमध्ये घेतले लाईट्स म्हणजे थोडं बाहेर पण जाणार नाहीत, खड्डे वगैरे आपल्याला प्रॉपर दिसतील. चला निघूया. ॲक्च्युली सीन असं आहे की आता सुट्टी संपली, मुंबईला जायचं. आता उद्यापासून एकच रडगाणं. मला वाटतं सर्व जे मुंबईकर, कोकणकर, चाकरमानी जे गावाला येतात, मी मुंबईला आल्यानंतर त्यांचं एकच रडगाणं, सकाळी उठा, बॅग या, कामावरती जा, संध्याकाळी या, कामावरून जेवा, खा आणि झोपा, बस हीच लाईफ. आता हे सर्व मे महिन्यापर्यंत झाले. पुन्हा एकदा मे महिना आला की पुन्हा मुंबई सर्व खाली होईल आपली मुंबई, आणि पुन्हा सर्व चाकरमाने आपल्या गावाला येतील. आज मी विचार केला की पुन्हा एकदाच आपल्या महाडच्या रूटने जायचं, कारण की येताना मग त्या रूटनेच आलो. आता येताना थोडं कसं उजेड वगैरे होता, आता जाताना अंधारच आहे. घाटाघाटाचा पूर्ण रस्ता आहे आणि काय टेन्शन आहे, लाईट्स वगैरे ओके आहेत आपल्या. फक्त एवढंच की तो घाट वगैरे उतरताना गाडी थोडी हळू मारावी लागेल, कारण की त्या रोडने कशा मोठ्या गाड्या वगैरे येत नाहीत, फक्त बाईक्स आणि 4 व्हीलरच जास्त असतात. आणि तिकडे गाडी पळवायला पण भेटते थोडी. माझं टार्गेट, आता मी 5:30ला निघालो, तर माझं टार्गेट आहे की 6:30पर्यंत महाडला पोहोचायचं. महाड माझ्या मते एक 50 किलोमीटर, 50 ते 60 किलोमीटर दापोलीतून आहे. 1 तासामध्ये विचार चालला आहे की टच करायचं आहे महाड. तिथून पुढे काय मुंबई गोवा आपला हायवे आहेच. चला, थोडा खड्डे आहेत त्याच्यामुळे थोडी रिस्क वाटते गाडी चालवायला, हळू पळवतोय गाडी सुद्धा. जाऊ आपण. हे बघा, हे असे स्पीड ब्रेकर्स. हे आपण खाली मौजे दापोलीमध्ये आलो आहे. इथे आपले भरपूर सारे मित्र राहतात, SR म्युझिकल ग्रुप्स. जो आपला मित्र आहे सूरज, त्यांचा सूरज सुदेश, त्यांचा भरपूर सारे आपले चॅनलला व्हिडिओसुद्धा असतील त्यांचे. पहिले मी यांच्याकडे हल्दी शोला वगैरे जायचो. अजूनसुद्धा कॉल येतात की भावा कुठे आहेस, आलंस की फोन असतो की येतोस की नाही. मग आपलं त्या आपण गाडीच्यामध्ये अमावस्या पौर्णिमेसारखा येतो तर कुठेही जाणार. आपले ऑर्गनायझरसुद्धा त्याच गावात आहेत, जे आपला ऑर्केस्ट्रा जो आहे इथे, आपल्या ग्रुपचे ऑर्गनायझर, ते सुद्धा त्यांचासुद्धा तीच वाडी आहे. सो आता गाड्या तर कमी दिसतात मुंबईतून एकदा, पळूया गाडी थोडीशी, बघूया. थोडा घाट रस्ता आहे,
पण गाडी हळूहळूच पळवतो आहे, कारण थोडा अंधार पण आहे. बोललो जास्त रिस्क नको त्यासाठी. आई पप्पासुद्धा सकाळी मला वाटतं 5 वाजेपर्यंत पोहोचले वाटतं मुंबईला, कारण की ते रात्री 10:30ला निघालेले. 10:30 पावणे 10ला निघाले होते दापोलीतून. अश्विनी ट्रॅव्हल्स, नंदाई ट्रॅव्हल्स ही मंगलमूर्ती आमच्या भांडूपला येणारी एकच क्वीन आहे दापोलीची, नंदाई ट्रॅव्हल्स. तर त्याच्याने आई पप्पा गेले आणि आपण बाईकने चाललो आहे. मुंबईला पोहोचायचं टार्गेट 10:30-11चा आहे. मला असं वाटतं की त्या टार्गेटपर्यंत मी पोहोचेन मुंबईमध्ये. एकदा मुंबई गोवा हायवेला टच झालो की माणगावपर्यंत रस्ता तरी माझ्या मते ओके आहे. इथून पुढे नागोठणे वगैरे रोड पूर्ण खराब आहे आणि आपण काय पुढचा ब्लॉग शूट नाही करणार माणगाव वगैरे पुढचा, कारण की तो रोडच खराब आहे. येताना तुम्ही बघितलं आहे व्हिडिओमध्ये, तर जाताना पुन्हा तेच काय दाखवणार, तर आपल्याला एवढा इंटरेस्ट नाही. त्याच्यामुळे एवढं काय वाटत नाही की आपण तिथपर्यंत पोहोचला पाहिजे. चला थोडं स्ट्रेटून राहा. आता थोडी गाडी पुढे पळवतो पटापट. चलो म्हणजे दापोलीचा रोड वगैरे क्रॉस करून आता आपण विसापूर फाट्यावरून आहे ना आतमध्ये आलो आहे. इथून महाड आपल्याला 32 किलोमीटर असं दाखवतं रनिंग. पण आता अरे बॅग आहे ना, बॅग मला पुढे टँकवर ठेवायला लागले ना, त्याच्यामुळे एक इश्यू. आपल्याला एकतर लावायला लागतं 2च रॉड्स आहेत 2 साईडला, तर बॅग कॅरी करावे लागते नीट. चला एकदाचं निघूया. हेल्मेट वगैरे पूर्ण नीट परत एकदा सेट करतो. 5-6 गाड्या गेल्या पुढे, त्यांना ओव्हरटेक करूच. ते एकदम हळूहळू चाललेले, आपण त्यांना ओव्हरटेक करू. चला आहे महाडचा घाट रस्ता पूर्ण. इथून कसं डोंगर उतार चढ वगैरे चालू, म्हणजे इथून जर तुम्ही एक घाट उतरला तर पुढे परत एक घाट चढावा लागतो. पुन्हा तो एक घाट उतरल्यानंतर आपण महाड सिटीमध्ये पोहोचतो. थोडं गाडी पळवायला मजा येते मला या रोडने. आणि सकाळचा सूर्योदयसुद्धा मस्त, म्हणजे तो सूर्योदय झाला नाही आहे, सूर्योदय होईलच, पण क्लायमेट अजूनसुद्धा गार आहे, त्यामुळे तेवढा गारवा आहे. ऊन व्हायच्या आधी गाडी चालवलेली पळवलेली थोडी बरी वाटते. ऊन झालं की गाडी पळवायची इच्छा होत नाही, असा सीन आहे. थोडी फॉग बंद करतो, बघा किती उजेड पडतो आहे. बऱ्यापैकी उजेड तर आहे दिसतोय, कारण की कसं लाईट्स ठेवलेत, कारण की समोरून येणारी गाडी वगैरे. बघा सकाळचा सूर्योदय, बऱ्यापैकी सूर्य आता उजडेल, पण आपण तयारी पाळायचं आहे. पटापट जेवढं कवर करता येईल ना आपल्याला तेवढं आपण कवर करू. रोड वाईड अँगलने शूट चालू आहे बघा. खड्डे मध्ये या रस्त्याला सुद्धा आहे, फक्त गाडी नीट पळवावी लागते. कॉर्नरिंग करायला सुद्धा मजा येते थोडी या रोडवर. मला आता हा रोड थोडा पार्ट आहे, त्याच्यामुळे ते खड्डे वगैरे समजत नाही, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो आहे बघा. जागेवरती टर्न्स आहेत. वा, कॉर्नरिंग करायला एक मजा येते. हे सर्व आहे ना, मी एक आपला यूट्यूबर जो म्हणजे सगळ्यांनाच माहीत असेल, परेश प्रकाश शिंदे, अर्थात स्टोरी ऑन व्हील्स, डॉमिनोर, लाल परी, काय सांगू त्याच्याबद्दल. हे बघा हॉर्न देणार नाही यार, डायरेक्ट येतात एवढे 4 व्हीलर्सवाले असून. पण मी त्याचे सुख म्हणजे मी एकदा त्याचा फक्त एक व्हिडिओ बघितलेला की जो इंस्टाला मला वाटतं व्हायरल झाला होता व्हिडिओ. गाडी चालवताना तुम्ही स्वतःला जमिनीवरती ठेवा, आकाशामध्ये पाहू नका, असं काहीतरी तो व्हिडिओ होता. तर मला क्लिअरली आठवत नाही आहे. तो व्हिडिओ मी बघितल्यानंतर त्याचा ID बघितला, ID नंतर मी त्याचा यूट्यूब चॅनल बघितला, आणि तेव्हापासून जेवढेसुद्धा तो म्हणजे सिरीज करतो आहे किंवा काय बोलणार, तेव्हा जेवढे त्याचे ब्लॉग्स येतात ना, मी एकसुद्धा ब्लॉग त्याचा मिक्स नाही करत. बघा हा असा रस्ता यार, खूप मस्त वाटतं सकाळचा, एकदम सकाळचं क्लायमेट. आणि ना माझ्या एक कानामध्ये एका साईडला म्हणजे एक ब्लूटूथ लावलेला आहे मी, त्याच्यात सगळीपासून भक्तिगीतं चालू आहेत. बाप्पाची भक्तिगीतं होती, त्यानंतर आता प्रल्हाद शिंदेंची गाणी चालू आहेत. आता सत्यनारायणाची कथा वगैरे ते गाणं चालू आहे. हळूहळू ही गाणी ऐकत ना मी ते सगळं त्याचा जे फील आहे ना परेश दादाचा, ते फील पूर्ण मी गाडी चालवताना आता ह्या राईडमध्ये येताना जाताना आहे ना अनुभवत आहे. मुंबईतून सुद्धा निघालो तेव्हा तेच होतं. गाण्यामध्ये भक्तिगीतं चालू होती आणि माझी जेवढी आवडीची गाणी आहेत ना माझी सकाळची, ती मी म्हणजे त्या गाणी ऐकतो. आतासुद्धा मी दापोलीतून निघताना सेट केली गाणी सर्व, आणि ती गाणी आता ऐकत चाललो आहे. म्हणजे मजा येते थोडी गाडी चालवायला, अशी गाडी ऐकता, कारण की एकटा आपण एकटाच आहे गाडीवरती, पिलियन्स कोणी नाही आहे पाठी. सो एकटी राईड एन्जॉय करतो आहे. मग असं आहे की सकाळची भक्तिगीतं चालू आहेत. वा, गाणं चेंज झालं. माझं फेवरेट गाणं लागलं आहे, या जगणे आभारी शतदा प्रेम करावे. माय मोस्ट फेवरेट सॉन्ग. खूप मला ते गाणं आवडतं. ही जुनी गाणी ॲक्च्युली आताच्या पुराणं ऐकायला सांगत आहे ना, त्यातलं एक शब्दसुद्धा माहीत नसेल. 90चे आम्ही ना, आम्हाला ही गाणी 90चे पण जास्त लोक नसतील
हे जुनी गाणी ऐकत मला तर वाटतंय. पण आम्ही तर ऐकतो बाबा, कारण की जुन्या गाण्यामध्ये जे म्हणजे फिलिंग्स आहेत ना ते खूप भारी आहेत. वेल, हे बघा असा घाट रस्ता आहे, सकाळच्या गाड्या मुंबईतून येणाऱ्या गाड्या आहेत. अजूनसुद्धा लोक गावाला येतात बऱ्यापैकी. थोडा कॅमेरा मला वाटतं मोबाईल थोडा रोटेट झाला. सो आता मंडळी हे बघा, बैलगाडा शर्यत, एकच नाद बैलगाडा शर्यत चालले भाऊ बैलगाड्या शर्यतीला. आता घाट रस्ता वगैरे उतरलो आपण आणि आता महाड सिटीमध्ये पोहोचू. लिटरली म्हणजे टाईम माझा ॲक्युरेट होणार असं मला म्हणजे वाटायला लागलं आहे. टाईम माझा ॲक्युरेट होतो आहे. ए भाई हळूहळू गावातून बाहेर पडतो तरी एवढा स्पीडने येतो आहे. म्हणजे मी टार्गेट ठेवलं आहे. हा रोडसुद्धा एकदम भारी आहे. म्हणजे दोन्ही साईडला एकदम इकडे बघा सूर्य उदय आणि हा रोड. आपली स्पीडसुद्धा मेंटेन ठेवली आपण. एका स्पीडने गाडी चालवतो मग त्यामुळे कसं ॲव्हरेज पण गाडी ओके देईल. अजून ॲव्हरेज काढला नाही मी गाडीचा. आता 65 to 70 या रेंजमध्येच मी गाडी चालवते. ह्या रोडला गावचे रोड हे बघा, कॉर्नरिंगसुद्धा करायला मस्त भेटते. रोडला गाड्यासुद्धा नाही आहे, त्याच्यामुळे कसं गाडी एकदम प्रॉपर पळवायला भेटते मला. सो आता स्टेटून राहा, थोडा गाडी पळूया. जास्त नाही, 70-75. मी येतानासुद्धा 70-75च्या स्पीडने झालो आहे. मोस्ट ऑफ दी 60 ते 70मध्येच गाडी चालवली, पण गाडी मस्त पळत होती कारण की रोड मेंटेन असल्यामुळे. बाकी काही नाही. बॅग आपली स्पीड ब्रेकरवरून गेलो की बॅग हलते. तिथं नेक्स्ट टाईमला येताना आपण काहीतरी तिचं सोल्युशन करणार आहोत की पाठी टॉप बॉक्स रॅक लावायचं, जेणेकरून बॅग तिकडे आपल्याला लावता येईल. म्हणजे आपण एकदम फ्री स्टाईलने गाडी चालवू शकू. ते सर्व गाव थोडे पास होऊन दे, मग आपण आता पोहोचू महाड सिटीमध्ये. मस्त आहेत रोड इकडचे, खरंच रोड एवढे भारी आहेत ना, खूप मजा येते. माझे भरपूर मित्रसुद्धा सांगतात की या रोडने. आता मंडळी इथून कॉर्नरिंग करूया. थांबा एकदा. सकाळचे बघा, आता आपण लोक झोपा काढतो मुंबईमध्ये. इकडे हे ना सर्व रिटायर्ड पर्सन मला दिसत आहेत. आता मी हा घाट रस्ता म्हणजे महाड सिटीमध्ये पोहोचलोच आहे. हार्डली 1 किलोमीटरवरती महाड सिटी येईल. तर भरपूर सारे मला लोक आता इथून दिसतात की ना वॉकिंग करतात ह्या म्हणजे घाट रस्त्यावरती वरती जाऊन. मला वाटतं परत ही लोक येत असतील या घाटामधून. आणि सर्व असे एजेड पर्सन दिसत आहेत ते बघा. म्हणजे सकाळ उठून थंडीतून मस्त की गारवा, त्यातून मॉर्निंग वॉक, थोडी एक्सरसाइज, एकदम बॉडी फिट ओकेमध्ये. थँक्यू. चला पहिला घाट रस्ता उतरून घेतो. हे बघा हे सगळे मॉर्निंग वॉकला आलेले. मोबाईलवर बसलेत काकू. थोडं मॉर्निंग वॉक करायचं काकूंनी, ते नाही. काका चला. काका आरशातून बघतात पाठी फिरून मग काका काय साईड देत नाहीत तर स्वतः पण जात नाहीत. तेव्हा त्यांना ओव्हरटेक करायचं म्हटलं, समोरून गाडी आली तर आपल्याला रिस्क आहे. तेव्हा सायकलिंगसुद्धा करतात लोक, म्हणजे एवढ्या घाट रस्त्यामध्ये जाऊन जरा बरं वाटतं. हे सर्व रिटायर्ड पर्सन आहेत, ते एजेड आहेत सर्व. पहिलं महाडमध्ये जाऊन पाण्याची बॉटल घेतो. थोडी पाण्याची बॉटलसुद्धा नाही घेतली मी, असाच निघालो घरातून. आलं आता इथून महाड सिटी. हे हॉटेल सांगलं की आपण समजून घ्यायचं आपण आलो. महाडचा घाट रस्ता उतरलो आणि आपण आता महाडमध्ये पोचलो. इथून तो जो फाटा आहे ना, भोरला जाणारा, म्हापरला जाणारा आणि आपल्या दापोलीकडे येणारा, हा फाटा इथेच आहे पुढे. सो जास्त वेळ नाही. आता थोडा इथून मी तर विचार करतो आहे, थोडं आता 50 किलोमीटर म्हणजे 60 किलोमीटर रनिंग होईल. तर आपण थोडं रेस्ट घेऊया. इट मीन्स 15 मिनटं थोडा गाडी रेस्ट करू. इथून नॉनस्टॉप जाऊ, पेनपर्यंत वगैरे जाऊ नॉनस्टॉप. तिथे थोडे रेस्ट करू, मग नंतर भांडू. म्हणजे जास्त आपला 230-220चा जो ॲव्हरेज आहे ना किलोमीटर, तो कवर होईल. म्हणजे कसं जास्त पण गाडी कंटिन्यू खेचायची गरज नाही. खेचू शकतो पण काय एवढी गरज वाटत नाही. आपल्यालासुद्धा बॉडीला थोडा रेस्ट हे पाहिजे ना. आपण केवढे मोठे रायडर्स नाही आहे, आपण नॉर्मल ड्रायव्हिंग करणारे आहोत. हे बघा सर, इथून हा ॲक्च्युली घाट रस्ता पुढे चालू होतो आणि सर्व ही मंडळी सकाळ मॉर्निंग वॉक करायला, म्हणजे सिटीतून राहणारे सर्व एजेड पर्सन्स चांगल्या मुंबईमध्ये सुद्धा आताच म्हणजे दिसतात सकाळी गार्डन्समध्ये जाणारे. चला ए भाई, ते जागा उत्तरेक मध्ये तर बाबा रे, ते काय ना गाववाले तिकडची ते आपल्याला चोपतील. आपण मग गावाले जाऊ का, यांना कोण सांगायचं.
यस आला आपला तो नाका भोर महापळ आणि दापोलीवाला. हे बघा ओ भैया जगात दो पुन्हा सिमेंट सर. वाव सकाळ सकाळ मॉर्निंग वॉक. ॲक्च्युली आम्हालाच काय संबंध येतात ना मॉर्निंग वॉकचा, कारण की दुनिया झोपते तेव्हा आम्ही जागतो आणि आम्ही जागतो तेव्हा दुनिया झोपते. असं आमचा उलटा शेड्यूल आहे. सकाळी उठल्यावरती ते जिम म्हणजे सकाळी उठायचं ना सॉरी सकाळी ऑफिसवरून सुटायचा टायमिंग फिक्स नाही. घरी कधी येणार ते आपलं एकदा फिक्स नसतो काय नसतो. आणि त्यामध्ये कुठं यायचे यार आल्यानंतर परत जिमला जा असं वाटतं. आलेलं असं वाटतं गप झोपून जावं. मध्यंतरी जिम जॉईन केलेली 1 महिना गेलो तेवढं ऑफिसचा शेड्यूलच चेंज झाला. त्यापासून जिमचं तोंड काय बघितलं नाही. मित्र आहेत ते बोलतात चल जिमला, मित्रांना बोलतं मी येतो जिमला कधीतरी, पण ते काय आपला टाईमच फिक्स नाही. बघा सकाळ सकाळ आमची वासरं निघाली. अरे हे अति शहाणे असतात ना ड्रायव्हर्स. असे मुंबईवालाच आहे आपला MS03 आहे. तिकडून गुरं चालले गवारी ना तुला वलटवल्यानंतर गवाऱ्यान. MS01 आहे सॉरी MS03 नाही MS01 तिकडून गुरं चालले. त्यांना जाऊन दे एक मार्ग. तर काय शहाणपणा करायला त्यांच्या अंगावर गाडी घालायची. मुख्य जनावरांचा त्रास कधी समजून घेणारी लोक काय माहिती. हे बघा हे असे 4 व्हीलर्सवाल्यांना बोलून फायदा नाही जास्त. उद्या आपण सुद्धा 4 व्हीलर चालवायला लागलो आणि आपण सुद्धा ओव्हरटेक केले तर दुसरा कुठले रायडर आपल्याला सुद्धा बोलू शकतो. तर फायनली आता पोचतो आहे महाडमध्ये. चला थोडी रेस्ट घेऊया 10-15 मिनटाची आणि इथून पुढे कंटिन्यू मोठं ब्लॉक करूया परत एकदा. चलो. तर मंडळी पुन्हा एकदा पोचले महाडच्या चहा स्पॉटवरती, जो आपला खूप फेमस स्पॉट आहे. तिथे मी थांबत असतो. 1 तास 20 मिनटाचा प्रवास करून म्हणजे 60 किलोमीटर झाले. 1 तास 20 मिनटं. तर बोललो जरा 10 मिनटं रेस्ट घेऊन आता एकदा मुंबई गोवा हायवेला अटॅच झालं ना तो माणगाव गेल्यानंतर त्याच्या पुढेच थांबायचा प्लॅनिंग आहे. चला आता बघूया. जोपर्यंत तुझं होत नाही तोपर्यंत पुढे कंटिन्यू राहावं लागेल. थोडं गाडी रन करावी लागेल तेवढी फास्ट आणि मग थोडे कंटिन्यू निघून जाऊ. पटापट गाडी रन करू. थोडी ऊन व्हायच्या आधी घरी पोचायचा प्लॅन होता, पण जाऊ 11-12 वाजेपर्यंत तरी आरामात जाऊ घरी असा प्लॅनिंग आहे माझा. चला स्टे ट्यून राहा. चला 6:56 झाले. पुढचा प्रवास परत इथं चालू करूया. किती कचरा आहे. अगदी सुधारणार आपली माणसं देवाक माहिती आहे. बॅगचा लपडा एवढा होतोय ना पुढच्यापासून ते कॅरियर लावाच लागणार आहे. बॅग घालून गाडी चालवायला लागते. तर आता पोचलो आहे मुंबई गोवा हायवेला. म्हणजे पोचलो नाही आहे पोचू. हा समोर ते दिसतो आहे हायवे. आता इथून हे मुंबईसारखं आपलं झालं आहे. ब्रिजच्या खालून गेलं की मग ईस्ट आणि वेस्ट असं चाललं आहे ते सर्व. आणि मुंबईसारखंच वाटायला लागलं. काय समजत नाही मुंबई गोवा हायवेचं कधी होणार. इथून घेतला लेफ्ट आणि आता फायनली आपण जॉईंट होऊ तो आपला मुंबई गोवा हायवे. इथून आता स्पीड थोडी पळवू गाडी थोडी. युटर्न्ससाठी मनाई आहे. रॉंग वे बरोबर आहे. चला गाडी नाही आहे. हा आत्ता फायनली आपण जॉईन केला आहे तो म्हणजे आपला मुंबई गोवा हायवे महाडचा. तर इथून गाडी सुसाट म्हणजे सकाळचा सूर्योदयसुद्धा झालेला आहे. आणि ते बाजूला सावित्री नदी आहे त्याच्यामुळे एकदम अजून थंडावा थोडा. ॲक्च्युली आहे सिमेंटचे रस्ते आहेत ना तेवढं मी भरपूर बघितलं आहे की सिमेंटच्या रोड्सवरून सुद्धा गाडी म्हणजे जास्त पळवली नाही पाहिजे. सकाळ पोलीस चेकिंग ते आता मार्च एंड आला तर सर्व पोलीस चेकिंगचे सर्व रूल्स आणि रेग्युलेशन चालू होतील. तसं मार्च एंड जाऊन दे मुंबईमध्ये सुद्धा भरपूर चालू आहे चेकिंग. सकाळ 7 वाजता वगैरे पोलिसांनी उभे आहेत आणि ह्याच्या आधी कधी दिसणार नाहीत सकाळी 7 वाजता. आजकाल मार्च एंड आहे तर काय बाबा त्यांचं हेच आहे. चला थोडी गाडी पळूया. हा रस्ता जोपर्यंत असा रस्ता भेटतो आहे ना यार गाडी पळवून घेतो. नंतर ते खड्ड्याच्या रस्त्यानं वैताग येणार आपल्याला. तर चला बाकीसुद्धा गाड्याने बघू शकतो पूर्ण म्हणजे 3 पदरी मला तर वाटतं 2 पदरी 4 पदरी बोलतात ना रस्ता हा. मला पण तेवढा आयडिया नाही येत आहे. इकडे 3 लेन आहेत
3 लेनमध्ये तरीसुद्धा तुम्ही गाडी पळवलीत ना, बाजूला माझ्या पाठीमागेसुद्धा गाडी नाही आहे, एवढा रोड सुसाट आहे. जरी फोर व्हीलरवाला जरी असेल ना तरी तो सुद्धा एकदम सुसाट गाडी घेऊन जाईल, एवढं म्हणजे बिंदास, काहीच प्रॉब्लेम नाही वाटत त्या रोडला. हा रस्ता ना वीरच्या वगैरे पुढपर्यंत आहे रोड असा ओके एकदम. त्यानंतर पूर्ण रोड्स आहेत पण त्याचं बाजूला पूर्ण मेंटेन नाही आहे, थोडे फक्त सिमेंट कॉन्क्रीटचे रोड करून ठेवले, त्यात पण डायव्हर्जन्स आहेत, सर्व काही इश्यूज आहेत. ते कधी होणार रिझॉल्व, काय होणार ते समजत नाही. पुढे मी असं ऐकलं की पुढे सावंतवाडी वगैरे तिकडे सुद्धा रोड एकदम ओके बनवलेत रोड, मजा येते तिकडे गाडी चालवायला. माझे मित्र वगैरे ते जाऊन आलेत, बोलले अरे आमच्याकडे रोड असे मस्त आहे, इकडच्या रोड सारखेच आहेत. त्यांनी ब्लॉग बघितले, बोले इकडच्या रोड सारखेच आमच्या इकडे सुद्धा रोड आहेत. मी बोललो अरे आमच्याकडे अजून कधी होणार काय माहिती, तर बघू कधी होतात रोड. 80ची स्पीड टच करतो आहे, गाडी पळू का विचार करतो 90ला वगैरे. इकडे आहे बघा आता सगळे चाकरवडे निघालेत मुंबईला, हे सुद्धा स्कूटीवरून चाललेत मुंबईसाठी. म्हणजे ठीक आहे, आमचे जर असे कोकणातले जे रायडर्स वगैरे असतात त्यांच्याकडे गाड्या आहेत, ते गाड्या घेऊनच गावाला येतात. म्हणजे कसं गावी एसटीने फिरायचं जास्त टेन्शन नाही राहत, गाडी आपली काढली की आपण निघालो की काय वाटत नाही. थोडा खोकला सर्दी झाली कारण की ते हेल्मेट्स ओपन ठेवली होती ना शील्ड, त्याच्यामुळे सर्व मुंबईकर ज्यांच्याकडे बाईक्स आहेत ते लोक जातात. हे हॉटेल भारी आहे इथे, भरपूर इथे आम्ही नाश्ता वगैरे केलेला आहे. आणि जुनं झाड आहे भरपूर, ते अजून तसंच ठेवलं आहे. ते नशीब मुंबई गोवाचं काम करताना या लोकांनी काय आहे तोडलं नाही, ते नैसर्गिक हानी नाही केली नशीब. पिशवी येते सारखी पण मध्ये पण ती आपल्याला घरी घेऊनच जायची. या रोडवरती आता आपण ॲप्रॉक्सरी 70-80ची स्पीडच कंटिन्यू ठेवणार होते बघा. 80, 75-80 त्या स्पीडने जर गाडी चालवेल ना एकदम ओके वाटेल गाडी, काय दिवशी वाटणार नाही ह्या रोडवरती. पण 4 पदरी रोड आहे त्याच्यामुळे गाडी पळवायलासुद्धा मजा येते, ओके वाटतं थोडा. पण पुढे रस्ता वगैरे खराब असेल तर 80 स्पीड कुठे, आपण 50-60च्या स्पीडनेच गाडी चालवतो, तीच आपल्यासाठी खूप आहे. कारण की रस्ते खड्डे आपली गाडी सांभाळायची आहे, बेरिंग्स वगैरे सांभाळायच्या गाडीच्या, त्याच्यामुळे. चला आता गाडी पळवतो थोडी, पण टाईमलेस बघूया आता, गाडी पळूया थोडी हायवेवरून. चलो फायनली मंडळी पोचलो आता पेनला. पेनमध्ये पेनच्या आधी 10 किलोमीटर अजून पेंडिंग आहे. आणि सकाळचा सूर्यसुद्धा अजून डोक्यावर नाही आला आहे, तोपर्यंत मला वाटतं 10 तशी वाजले 8:50 म्हणजे रेस्ट घेतले आहे. म्हणून गाडीतून रेस्ट घेऊ. फक्त आता मला वाटतं भांडूप मला दाखवतं आहे आपलं 80 किलोमीटर. सो पोचून जाऊ भांडूपला. थोडी आता रनिंग करू. मध्ये ब्लॉक नाही केला आहे, मध्ये शूट नाही केला, की गाडी कवर करायचं होतं तेवढं किलोमीटर आणि जास्तीत कॉन्सन्ट्रेशन करायचं होतं त्याच्यामुळे. सो आता पटापट तो पहिल्यांदा घरी, कारण की धुळीने तर पूर्ण वाट लागली. चला काय पहिलं घरी. भांडूपला बरोबर घराची इथे गाडी 11 वाजता पार्क केली, म्हणजे बरोबर किलोमीटर झालं. टोटल माझं किलोमीटर झालं येताना 225 किलोमीटर रनिंग झाले. आणि ठीक आहे एवढं रनिंग, आणि ते पण 2दा ब्रेक घेतला मी 10-10 मिनटाचा, एवढं रनिंग ठीक आहे माझ्यासाठी. आणि आत्ता गाडीसुद्धा पार्क केलेली आहे. आणि जी वस्तू आणली होती ना गावावरून ती दाखवतो काय आणली ती, आणि त्या कुठल्या वस्तूसाठी एवढी ती सिक्रेट होती वस्तू ती दाखवतो. तर ही माझ्या गॅलरीमधली छोटीशी जागा आहे झाडांची. हे मनी प्लांट आहे, जास्वंदीचं झाड आहे, ओव्याचं पानांचं झाड आहे. मनी प्लांट तर खूप खालपर्यंत एकदम वाढत चाललेली आहे. मी त्याला कट केलं, आता पुन्हा एकदा नवीन एक अजून लावायचं आहे त्याच्यामध्ये. हे शोचं झाड आहे, हे मध्ये चांगलं झालं होतं, पुन्हा ते उन्हामुळे करपलं गेलं पुन्हा ते, आणि ते सुकलं ॲक्च्युली, आणि परत त्याला हे केलं. आणि हे 4 जे आहेत ना हे दिसतात तुम्हाला, हे सुगरणीचे खोपटा बोलतात किंवा सुगरणीचं घरटा बोलतात. हे मी 4 घेऊन आले गावावरून. तर मंडळी ते सुगरणीचे खोपटे आपण गावावरून आणले, 4च आणले. अजून होते 6, टोटल 7 की 8 होते, पण मी 4च त्या बॅगमध्ये बसले म्हणून आणले. अजून जागा असते ना ते पण घेऊन असून पूर्ण गॅलरीमध्ये असं हँगिंग करून ठेवलं असतं त्या झाडांच्या बाजूला.
कारण ते थोडं शो ऑफ आणि मस्त वाटतं थोडा. सुगर्णाची खोपटं हे नारळाच्या झाडावरती असतं. दादाच्या घरी नारळाची झाडं भरपूर आहे, तर तिथून ते खाली पडलं होते आणि मी लास्ट टाइम सुद्धा आणले होते, ते माझ्याकडून तुटलेलं. यावेळेला एकदम बरोबर आलं, ते गाडीवरून आलं ते एकदम नीट आलं. सो मंडळी, हा आजचा मोठा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि आता अजून एक जो मी बोललेला ब्लॉग आहे, जो पारंपरिक ब्लॉग आहे, तो सुद्धा येईलच लवकर, कारण की त्याची एडिटिंग खूप मोठी आहे आणि तो ब्लॉग खूप लेंदी असू शकतो, बघायला सुद्धा कंटाळा नाही येणार ब्लॉग तो. पण तो ब्लॉग मी स्टार्टिंगचा इंट्रो देणार, पण नंतरचा तो पूर्ण पारंपरिक जो शिमगा आहे ना, तो ज्याच्यामध्ये दाखवला गेला आहे, तर तो सगळ्यांना बघायला मजा येईल. सो फायनली आता हा ब्लॉग एंड करतोय. ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा. नवीन असेल चॅनलला लाईक करा आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.